कानडेवाडी हद्दीत काल दुपारी झालेल्या भीषण अपघातात सुवर्ण राहुल कुंदेकर वय वर्ष 29 राहणार अडकूर तालुका चंदगड याचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला। त्यामध्ये एकाच कुटुंबातील 4 जण जखमी असून मयत सुवर्णाचे पती राहुल कुंदेकर वय वर्ष 32, मुलगा रुद्र कुंदेकर वय वर्ष 3, 7 दिवसाचे लहान बाळ, सुवर्णाची आई आरती संजय भांबर वय वर्ष 60 हे सर्व जखमी असून त्यांना नेसरी व गडिंग्लज येथील शासकीय रुग्णालयात उपचार करून आज दुपारी KLE हॉस्पिटल बेळगाव येथे हलवण्यात आला। याबाबत मिळालेली माहिती अशी आहे की राहुल कुंदेकर आपली पत्नी सुवर्ण कुंदेकर यांना डिलिव्हरीनंतर गडिंग्लज येथील खासगी रुग्णालयातून गावी अडकूरला घेऊन जात असताना चंदगडकडून येणाऱ्या MH9-7515 या किया गाडीचे चालक व चंदगड नगरपंचायतीकडील कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी स्वप्नील राणगे यांनी बेफामपणे गाडी चालवून अपघातास कारणीभूत ठरले। या अपघातात आरोपीच्या गाडीचा टायर फुटला असून ते टायर बदलण्याचे काम पोलिसांनी केल्याचा आरोप अडकूर ग्रामस्थांनी नेसरी पोलीस स्टेशन समोर केलेल्या आंदोलनात केला असून आरोपीला गडिंग्लज येथील रुग्णालयात दाखल न करता परस्पर कोल्हापूरला पाठवण्यात आला। आज अडकूर येथील सुमारे 2000 नागरिकांचा जमाव नेसरी पोलीस स्टेशन समोर मयत सुवर्ण यांना घेऊन दाखल झाला। आरोपीला हजर करा, सहाय्यक पोलीस निरीक्षक आबा गाढवे यांना निलंबित करा, अन्यथा येथून मयत हलवणार नाही अशी आक्रमक भूमिका नागरिकांनी घेतल्याने पोलीस खाते हतबल झाला। गडिंग्लजचे उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास सिंगवले, चंदगडचे PI विश्वास पाटील यांच्यासह बुदरगड येथूनही पोलीस कुमक मागवण्यात आली। जमाव आक्रमक झाला त्याला शांत करण्याचं काम आमदार शिवाजीराव पाटील, DYSP रामदास सिंगवले यांनी करण्याचा प्रयत्न केला, पण जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता। जेव्हा आमदार शिवाजीराव पाटील यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक आबा गाढवे यांच्यावर निलंबनाच्या कार्यवाहीची हमी दिल्यानंतर आणि आरोपी राणगे याला गडिंग्लज येथे हजर करण्याच्या आश्वासनानंतर अडकूर ग्रामस्थांनी मोर्चातून माघार घेऊन दुपारी 2 वाजता मयत सुवर्ण कुंदेकर यांच्यावर अडकूर येथे अग्निसंस्कार करण्यात आला। दाखल करा त्याच्यावरती करा माझा स्वभाव नाही आणि हे खोटे होतात। यांना मी 10 वेळा आणि हे मी गाडवे साहेब बाजूला यांना विचारा, मी किती वेळा त्यांना वॉर्निंग दिले की साहेब तुमच्या कामाला सुधारणा करा। हीच परिस्थिती गडिंग्लज पोलीस स्टेशनची पण आहे सर, हीच परिस्थिती। माझं म्हणणं आहे कुणालाही सहकार्य करू नका, कोणी आमदार असू दे किंवा कोणी असू दे। माझं म्हणणं आहे की कायदा हातात कोणाला घेऊन देऊ नका, कायद्याचं पालन करा, कायद्याचं रक्षण करा, कायद्याने चाला। मी पण कधी चुकी सांगत आहे साहेब कोणाला, तर आजची परिस्थिती काय करेल तुम्ही सांगा, हा निर्णय काय होईल आता। दादा हजारो पब्लिक, तुम्ही फक्त व्हिडिओ कॉल करा। माझा स्वभाव नाही आणि ती माझी ऐकून घ्या, ती माझ्या भाच्याची ती नातेवाईक लागते। मी तरी सुद्धा मी काय म्हणतोय, लोकांच्या भावना तुम्ही लक्षात घ्या। ह्या पोलीस स्टेशनच्या बाबतीत वारंवार कंप्लेंट आहेत। SP साहेब आज बोलत नाही मी, आता लक्षात असू द्या। बाकी सर्व कार्य आहे, आता इलेक्शनचा आहे, निकालचा आहे, बंदोबस्त आहे, कुठे चुकीचं काय होऊ नको, मी याला सोडत नाही। एवढी जर पाठीशी असणार याला सोडत नाही। मला विनंती करतो, माझ्या आता मुलाखती आहेत, गडिंग्लजला आहेत, मला मैताला पण या होडीला पण यायचं आहे। माझ्या घरातलं दुःख आहे, ते माझ्या घराचं दुःख आहे आणि मी दिवसभर 2 दिवस जर्नी करत आलोय। माझी तब्येत बरेच वगैरे असला, इलेक्शन लागले, आचार लागले, त्यामध्ये ही दुर्घटना घडली, अतिशय वाईट आहे। मी हे आटपून मी मैताला पण येतोय, करून घ्या, याला सोडत नाही। आणि ऐका ना, आरोपीचा नातेवाईकांचा सगळे मला फोन आला। एका मोठा नेत्याचा भाचा त्याने सांगितलं की आमचा भाजपचा, आणि त्याने सांगितलं की असा माझा भाचा। मी म्हटलं काय करू, इथं असला असता त्याला आणि माझा असला तरी त्याला माफी नाही। काय म्हटलं त्याला शेतकऱ्यांना नाही देवा। दादा ऐका ना, त्याला माफी नाही। अण्णा नंगेंच्या पुतण्यांचा फोन होता, नाव पण सांग, त्याला माहिती आहे, तो त्यांचा पाहुणा दारू पितो माहित नाही। शिवंत कोणतरी तो अधिकारी आहे, शासन अधिकारी शेण खाल्लंय तर ह्याला आपण गाडवे साहेबांना आपण कायदेशीर कारवाई त्यांच्या होते पण सोडत नाही।
बस शांतपणाने घ्या. जरा तुम्ही आता शांतपणे निघा. त्याचं काय होमगार्ड जो असेल तो आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष.